बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईतून दोन मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत। पहिली बातमी म्हणजे मुंबईमध्ये 2 जागांमुळे वंचित आणि काँग्रेसची युती संदर्भात चर्चा रखडल्याचं दिसतंय। तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे मनसेचे नेते आता पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। तर मुंबईतील 2 जागांमुळे वंचित आणि काँग्रेसची युती संदर्भातली चर्चा रखडल्याची माहिती आता समोर येते। काँग्रेस नेत्याच्या नातेवाईकांना उमेदवारी मागितल्यामुळे चर्चा प्रलंबित झाल्याचा दावा वंचितचे चेतन अहिरे यांनी केला। मुंबईमध्ये वंचितला बरोबर घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। गेल्या आठवडाभर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, मात्र आता चर्चा रखडल्याची माहिती समोर येते। कॉन्क्रीट घडतंय की 20 ज्या नॉन निगोशिएबल होता त्यातल्या बाकी जागांबद्दल आक्षेप नाही काही काँग्रेसला। 2 जागा जे ते त्यांच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी त्यांना त्या हव्या आहेत आणि आमचं म्हणजे बाबा आमचा कार्यकर्ता आहे। आता हे काँग्रेसवर आहे की ते आम्हाला कसं कन्व्हिन्स करतात। म्हणजे इथे काही असा काही चुकीचा विषय नाही आहे, फक्त आता काँग्रेस त्या 2 जागांसाठी आम्हाला कसं कन्व्हिन्स करतं त्याच्यावरती पुढील सगळी बोलणी किंवा पुढील सगळं जे काही आहे ते अवलंबून आहे। तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये अजूनही 4 ते 5 जागांवर वाद सुरू असल्याचं कळतंय। आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मातोश्रीवर बैठक सुरू आहे। यावेळी या बैठकीमध्ये मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, त्याचबरोबर बाळा नांदगावकर हे देखील आता उपस्थित आहेत। मुंबई शहराध्यक्ष असून देखील जागा वाटपामध्ये दूर ठेवल्यामुळे संदीप देशपांडे नाराज असल्याच्या चर्चा देखील समोर येत आहेत। आणि या दोन्ही बातम्यांसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे। जुई, 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत, ते म्हणजे वंचित आणि काँग्रेसमध्ये अवघ्या 1 ते 2 जागांवरून रखडल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मनसेचे नेते पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले। अगदीच सागर, जर आपण पाहिलं तर या दोन्ही बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने। सगळ्यात आधी बातमी म्हणजे काँग्रेस आणि वंचितचं जुळतंय का फिसकटतंय ही आहे। कारण का जरी सकारात्मक चर्चा दोन्ही पक्षातील नेत्यांच्या होत असतील तरी देखील अजून तोडगा निघालेला नाही। अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत खरं तर निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी, मात्र अजूनही जागांचा तिढा काही सुटलेला नाही। आज वंचित बहुजन आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेमध्ये वंचितची जी काही बाजू आहे ती त्यांनी मांडली। ती बाजू काय आहे? वंचितने याआधी काँग्रेससोबत जितक्या बैठका होत होत्या त्या बैठकांमध्ये सगळ्यात आधी 20 वॉर्डची यादी दिली होती। त्या 20 वॉर्ड वंचितने सांगितलं की या नॉन निगोशिएबल आहेत, म्हणजे आम्ही यांच्यावर कुठलीही तडजोड करणार नाही या 20 जागांवर। त्यानंतर वंचितने 50 जागांचा प्रस्ताव म्हणजे 50 वॉर्ड्सचा प्रस्ताव हा काँग्रेस समोर ठेवला। तो प्रस्ताव म्हणजे त्या 50 जागा ह्या निगोशिएबल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये तडजोड ही केली जाऊ शकते। अशा एकूण 70 जागा म्हणजे 70 वॉर्ड्सचा प्रस्ताव हा वंचितने काँग्रेस समोर ठेवला। मात्र जी पहिली यादी आहे 20 वॉर्ड्सची यादी, त्या पहिल्या वॉर्डच्या यादीमध्ये 2 जागा अशा आहेत ज्यावर वंचित ठाम आहे। मात्र वंचितचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला त्यांच्या नातेवाईकांना ही जागा द्यायची आहे। आता त्या जागा कुठल्या? जी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्या माहितीनुसार काँग्रेसचे आमदार आणि नेते अस्लम शेख यांचा मुलगा आणि त्यांची बहीण असे दोघेही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। म्हणजे मालाड मालवणी इथला वॉर्ड नंबर 33 आणि वॉर्ड नंबर 34 हे 2 वॉर्ड असे आहेत जिथे अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहीण इच्छुक आहेत। मात्र ज्या 20 वॉर्ड्सची यादी वंचितने दिली होती त्याच्यामध्ये या 2 वॉर्डचा देखील समावेश आहे। वंचितचं म्हणणं आहे की आम्हाला ही जागा आमच्या कार्यकर्त्यांसाठी हवी आहे, आम्ही त्याच्यासाठी लढतोय। मात्र काँग्रेस ह्या जागा त्यांच्या नातेवाईकांना देण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे या 2 जागांमुळे त्यांची जी बोलणी आहे ती रखडली आहे। अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। जर येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये किंवा काही तासांमध्ये हा जर तिढा सुटला नाही तर मात्र वंचित आणि काँग्रेसचं जुळणार की फिसकटणार यावर आता सगळ्यांचं लक्ष राहिलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मग 70 जागांपैकी नेमका आता किती जागा काँग्रेस सोडते? नक्कीच जुई, एकीकडे वंचित आणि काँग्रेसचं अडल्याचं दिसतं आहे, मात्र दुसरीकडे आता मनसेचे नेते देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। त्या संदर्भात काय अधिक सांगशील?
अगदीच आपण पाहतोय की युती जाहीर झाली जरी असली मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, तरीही काही जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे. मुंबईमधल्या अशा काही जागा आहेत जिथे अजूनही दोन्ही नेत्यांचं किंवा दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं नाही. आता मातोश्रीवर बैठक सुरू आहे, ज्या बैठकीमध्ये बाळ नांदगावकर आहेत, संदीप देशपांडे आहेत. खरं तर संदीप देशपांडे हे आज प्रथमच बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत. मात्र गेले इतके दिवस ज्या बैठका होत होत्या, जागांसंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या, त्याच्यामध्ये संदीप देशपांडे यांचा सहभाग कुठेच नव्हता. त्यामुळे संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. आज सकाळी संदीप देशपांडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. भेट घेऊन राज ठाकरेंनी त्यांची समजूत काढल्याची देखील माहिती मिळते. आणि त्यानंतर आता मुंबईचा विषय असल्यामुळे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत बैठकीसाठी. मुंबईच्या काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. तो तिढा इथे उद्धव ठाकरे यांच्या समोर बसून सोडवण्याचा प्रयत्न सुरू. आणि हा तिढा सुटल्यानंतर नेते पुन्हा एकदा शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची देखील भेट घेणार आहेत. नक्कीच जुई, त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये किंबहुना वंचित काँग्रेसच्या भेटीगाठींमध्ये आणि मनसे आणि शिवसेनेच्या भेटीगाठीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता पुण्यामधून देखील दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेच्या बैठकीमध्ये नाराजीचं नाट्य पुन्हा एकदा उफाळून आलंय. नाना भानगिरे आणि शिवतारे यांच्यामध्ये वाद झाल्याचं समजत आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कुख्यात गुंड बंडू आंदेकरनं आपला उमेदवारी अर्ज भरलाय. आणि या सविस्तर बातम्या दोन्ही आपण पाहणार आहोत. तिकडे पुण्यामध्ये भाजप शिवसेनेला 15च्या वर जागा द्यायला तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे. तर आज पुण्यामध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये नाराजी नाट्य देखील पुन्हा एकदा उफाळून आलंय. या बैठकीदरम्यान शहर प्रमुख नाना भानगिरे हे भाऊक झाले आणि रडतच ते बैठकीतून बाहेर पडले. त्याआधी जागा वाटपावरून नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये हमरी तुमरी झाल्याचं देखील कळत आहे. तर विजय शिवतारे आणि नीलम गोऱ्हे हे पैसे घेऊन उमेदवारी देतात असा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान नेत्यांमध्ये झालेल्या वादानं ऐन निवडणूक काळामध्ये शिंदेंची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढणार असं दिसत आहे. नाना एवढं तडका फडके निघाले, काय नक्की झालंय काय? ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा काही निरोप आला म्हणून निघून गेले. आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहेत. परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत. त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं. पण गैरसमज झाला का त्यांचा? नाही ते बोलतील ना. आता आम्हाला त्याच्या संदर्भात काही मी भाष्य करणार नाही, कारण बैठकीमध्ये बाकीची चर्चा सगळी झालेली आहे. त्यांना काही तातडीचा फोन आल्यामुळे ते निघून गेले. त्यामुळे ते तुमच्या समोर होते आणि ते काय बोलले असतील तर ते त्यांची जबाबदारी. तर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता लगबग सुरू आहे. अशातच पुण्यामधील आंदेकर टोळीचा म्होरक्या देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलाय. कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मी उमेदवार म्हणत बंडू आंदेकर यानं घोषणाबाजी देखील केली आहे. आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही, असं देखील बंडू आंदेकर म्हणालाय. लेखी का काम, अंधेकर का नाम. लेखी का काम, अंधेकर का नाम. अंधेकर का नाम, अंधेकर का सामान. आणि या दोन्ही बातम्यांसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहे. रेवती, पुण्यामधून या दोन महत्त्वाच्या बातम्या. एकीकडे आपण पाहतोय की शिवसेनेच्या बैठकीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. नाना भानगिरे हे रडतच बाहेर पडले हे देखील समोर आलेलं आहे. तर दुसरीकडे बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरताना जोरदार घोषणाबाजी केली आहे. नक्कीच सागर, खरं तर सगळ्यात महत्त्वाची बैठक आत्ता पुणे शहरात घडत आहे. सगळेच पक्ष आपापल्या स्तरावरती या बैठका घेत आहेत आणि त्यामध्येच शिवसेना शिंदे गटामध्ये नाराजी नाट्य हे सुरू झालेलं आहे. आणि खरं तर असं म्हणलं तरी हरकत नाही की अंतर्गत वाद जो आहे त्यांच्यातला तो चव्हाट्यावरती आलेला आहे. कारण जी बैठक घेण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये जे शिंदे सेनेचे शहर प्रमुख आहेत नाना भानगिरे, ते अक्षरशः
बैठकीच्या मधूनच निघून आले, तडकाफडकी निघून आले आणि त्यानंतर त्यांचे डोळे पाणवलेले देखील आपल्याला दिसून आले. आणि त्यासोबतच काल नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली आणि ते सुद्धा शिंदे गटाच्याच काही नाराज कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. आणि त्याचं कारण म्हणजे असं की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी भाजप आणि शिंदे सेनेची पुण्यामध्ये युती झालेली आहे, त्या युतीमध्ये जे शिंदे सेनेला देण्यात आलेलं जागा आहे, जवळपास जो आकडा आत्ता समोर येतोय तो आकडा असा 15 हा समोर येतोय. तर त्यावरती सगळं हे नाराजी नाट्य सुरू आहे. आणि एकीकडे नाना भानगिरे आणि विजय शिवतारेमध्ये हमरी तुमरी झाल्याची माहिती देखील मिळते. आणि त्याचं कारण कुठेतरी की नाना भानगिरे जे आहेत ते आपल्याच घरातले म्हणजे स्वतःच्याच घरातले जवळपास 2 ते 3 तिकीटं ते मागत होते अशी माहिती खरं तर मिळत आहे. तर आता एकंदरीतच हे जे शिंदे सेनेचं जे नाराजी नाट्य आहे ते कधी संपेल, कारण आता अगदीच 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज पूर्णपैकी भरण्यासाठी, कारण नंतर छाननी आहे, त्यानंतर उमेदवारांच्या त्याच्या अगोदरच खरं तर उमेदवारांच्या याद्या देखील येतील. तर मग आता शिंदे सेना जी आहे ती नेमकं काय करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यासोबतच नीलम गोरे यांनी देखील सांगितलेलं आहे की या सगळ्याबाबतचा जो अंतिम निर्णय आहे तो एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे यावरती आता एकनाथ शिंदे देखील काय भूमिका मांडतात, कारण पुणे महानगरपालिकेमध्ये जवळपास शिंदे सेनेनी 35 जागांचा दावा केलेला होता. सागर. नक्कीच रेवती. आणि दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बंडू आंदेकर संदर्भात. आंदेकरनं उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार घोषणाबाजी केली आहे, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच सागर, खरं तर कुख्यात गुंड बंडू आंदेकर हा स्वतःच्याच नातवाच्या खुनाच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आणि तरी देखील बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे जे तिघही जण आहेत आंदेकर परिवारातले, ते तिघही याच गुन्ह्यामध्ये अटकेत आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत ते. आणि तरी देखील वकिलामार्फत त्यांनी अर्ज केलेला होता की आम्हाला निवडणूक लढवण्याची आहे आणि अंडर ट्रायल असल्यामुळे त्यांना ती परवानगी देण्यात आली. आणि आज बंडू आंदेकर पूर्ण पोलीस सुरक्षतेमध्ये भवानी पेठेतल्या कार्यालयामध्ये जात त्यांनी अर्ज भरला. पण यावेळेस त्यांनी घोषणाबाजी देखील केली. तिकडे त्यांनी म्हणलं नेकी का काम आंदेकर का नाम, असं ते घोषणाबाजी कुठेतरी त्यांनी दिलेली पाहायला मिळाली. पण त्यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की उमेदवारी अर्ज तर भरलेला आहे पण कुठल्या पक्षाकडनं अजून मात्र ते स्पष्ट झालेलं नाहीये. पण एकंदरीतच जर आंदेकर परिवाराची हिस्ट्री बघितली, बॅकग्राऊंड बघितलं, पार्श्वभूमी बघितली तर त्यामध्ये असं दिसून येतं की आंदेकर परिवार आहे ते एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तेव्हा 2017 मध्ये एकत्रित होती, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढत आलेले होते. आणि वनराज आंदेकर जे होते ते अजित पवार गटाकडनं लढत होते. मग आता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की गुंड असलेला आणि अंडर ट्रायल असलेला जो माणूस आहे म्हणजेच बंडू आंदेकर, त्याला नेमकं कोण तिकीट देणार किंवा कोण उमेदवारी देणार. नक्कीच रेवती, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जाणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 2 महत्त्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. पहिली बातमी आहे ती भाजप आणि शिवसेनेतल्या युती संदर्भातली. जागा वाटपावरून भाजप सेनेमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांची 5 तास मॅरेथॉन बैठक होऊन देखील काही जागांवर अद्यापही तिढा कायम आहे. तर दुसरी बातमी आहे ती म्हणजे MIM संदर्भात. एका कार्यकर्त्यानं उमेदवारीवरून अधिकृत उमेदवाराच्या रॅलीवर हल्ला चढवलाय. यामध्ये अधिकृत उमेदवार हा जखमी झालाय. अंतर्गत बंडखोरीमुळे MIM समोर मोठं आव्हान आता उभं टाकलेलं आहे. तर यातील पहिली महत्त्वाची बातमी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील युती आता धोक्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्यामुळे शिरसाट संतापलेले होते आणि आजची 9वी बैठक देखील सध्या तरी निष्फळ ठरल्याचंच दिसतंय. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. आमची सर्व मॅरेथॉन चर्चा ज्याला म्हणता येईल ती आमची झाली. बहुतेक जागेवर आमचं एकमत झालेलं आहे. ज्या 5-6 जागा 7-8 जागेवर जे काही डिस्प्यूट थोडासा भोगवत आहे त्या संदर्भामध्ये अतुल सावे असतील, डॉक्टर कर्डा असतील, केनेकर असतील, शितोळे असतील, त्यांची टीम आणि आमच्यातर्फे भुमरे साहेब आहेत, मी आहे, राजेंद्र जंजाळ आहेत, तनवानी आहेत, विकास जैन आहेत,
हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा, म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सीएम साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येच एमआयएम मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कार्यकर्त्यांनी उमेदवारीवरून अधिकृत उमेदवाराच्या रॅलीवरच हल्ला चढवलाय. उमेदवार मोहम्मद असरार यांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांचा हस्तक्षेपानंतर हा वाद मिटलाय. मात्र अंतर्गत बंडखोरीमुळे एमआयएम समोर मोठं आव्हान उभं राहिलंय. मोहसिन शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहसिन, एकीकडे आपण पाहतोय की शिवसेना भाजपमध्ये 9व्या बैठकीनंतरही अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही, तर दुसरीकडे एमआयएम मध्ये एका उमेदवारावरच माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला चढवलाय. काय अधिक सांगाल? सागर, नक्कीच पहिली बातमी जी आहे युतीची आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना या दोघाही पक्षांना वरिष्ठ नेत्यांनी युती करण्याबाबत आदेश दिलेले आहे. मात्र युती करताना जी जागा वाटपाचा मुद्दा आहे तो काही सुटत नाही. आतापर्यंत म्हणजे आज जी काही तासापूर्वी बैठक संपली तर ती 9वी बैठक होती. स्थानिक पदाधिकारी, 2 मंत्री या सगळ्या बैठकीत सतत उपस्थित राहतात. एवढंच काय तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मध्यरात्री जाऊन चंद्रशेखर त्यांच्या घरी देखील जाऊन या सगळ्यावर चर्चा केली. मात्र अजूनही यावर कोणताही तोडगा निघालेला नाहीये. आता 1 तासानंतर आणखी एक पत्रकार परिषद होऊ शकते किंवा बैठक होऊ शकते आणि दोन्ही नेत्यांकडून जे सांगण्यात आलंय त्यानुसार आता आमचे जे मुद्दे आहेत भाजपने ते मुद्दे बावनकुळे यांच्याकडे पाठवले आहेत, तर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्याकडे हे सगळं लेखी स्वरूपात आपली जी बाजू आहे ती मांडलेली आहे आणि त्यांच्या दोन्ही नेत्यांकडून जेव्हा आदेश येईल त्यानंतर अधिकृत युतीची घोषणा होईल असं नेत्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 3 ते 4 जागावरून ही सगळी युती अडकलेली आहे आणि अशी परिस्थिती आहे या 3 जागांवरून की या जागेवरून दोन्ही पक्ष माघार घ्यायला तयार नाहीये आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली की ही युती तुटू देखील शकते. एवढे जोर या दोन्ही पक्षांकडून या 3 प्रभागावरून लावलेला आहे. त्यामुळे या तिन्ही प्रभागावरून जी मतभेद आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या वरिष्ठांना पोहोचवलेल्या आहेत. आता काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं असणार. नक्कीच. आणि दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे एमआयएम मध्ये अधिकृत उमेदवारालाच माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली आहे. सागर, नक्कीच मोहम्मद इसरार जे प्रभाग 12 मधून त्यांना एमआयएमची उमेदवारी मिळालेली आहे. इम्तियाज जलील यांनी जी पहिली यादी जाहीर केली होती त्यात त्यांचं नाव होतं. त्यानंतर त्यांनी जशीच उमेदवारी मिळाली आहे वेगवेगळ्या भागात आपल्या ज्या प्रभागामध्ये प्रचार सुरू केला होता आणि काल जेव्हा ते किराडपुरा भागात पोहोचले म्हणजे जो भाग याच या वार्डातील माजी नगरसेवक हाजी इसाक यांचं हे सगळे परिसर आहे आणि जेव्हा जे पोहोचले इसरार तर त्यावेळेस हाजी इसाक यांच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्यांना त्यांना विरोध केला. वाद एवढा वाढला की हाजी इसाक यांच्या कार्यकर्त्यांनी इसरार यांना जे आहे तर मारहाण केली. आपण व्हिडिओ जर बघितला तर बेदमपणे मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या वेळेस 25 जागा एमआयएमच्या आल्या होत्या आणि मुस्लिम बहुल भाग आहे त्यामुळे उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सगळ्याच इच्छुकांना वाटतं की आपल्याला उमेदवारी मिळावी आणि त्यातून हा सगळा वाद झालेला आहे आणि वादातून मारहाण देखील झाल्याचं पाहायला मिळालं. नक्कीच मोहसिन, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय घडामोडी घडतात या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. नाशिकमध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बातमीसह दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनमध्ये जात पर्यावरण प्रेमींसोबत संवाद साधत त्यांच्याशी बातचीत केली आहे. आणि नाशिकमधील पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता आहे. तर दोन्ही पक्षांमध्ये 70-30 हा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यावर जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या संदर्भात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये आज नाशिकमध्ये गुप्त बैठक देखील पार पडल्याची चर्चा आहे. तर आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकच्या तपोवन इथं जात पर्यावरण प्रेमींसोबत संवाद साधलेला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण प्रेमींसोबत वृक्षतोडी संदर्भात चर्चा केलेली आहे. झाडं वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं मत यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आणि प्रांजल कुलकर्णी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रांजल, नाशिकमध्ये 2 मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार एकत्र येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आजचा आदित्य ठाकरे यांचा दौरा देखील महत्त्वाचा मानला जातोय.
सागर, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत, मात्र अजूनही महायुतीचं ठरत नाही आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. आपण बघितलं तर भाजपकडे एकट्याकडे 1200 इच्छुक उमेदवारांनी आपलं मुलाखती दिलेल्या आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडे देखील जवळपास 800, तर अजित पवारांकडे 200हून अधिक उमेदवार हे अर्ज देऊन उमेदवारांकडून अर्ज हे देण्यात आलेले आहेत. त्यांनी आम्ही इच्छुक असल्याचं सांगितलेलं आहे. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर भाजपकडे आतापर्यंतचे 84 नगरसेवक झाले आहेत, जोरदार इन्कमिंग भाजपमध्ये आहेत आणि हे सर्व बघतात स्वबळाची देखील तयारी भाजपकडून केली जाते. तसा प्रस्ताव देखील स्थानिक पातळीवरून वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे देखील युती होत नाही आहेत, वारंवार बैठका होत आहेत आणि यामुळे आज आपण बघितलं तर महत्त्वाची घडामोड नाशिकमध्ये झालेली आहेत. शिवसेना मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यामध्ये गुप्त बैठक ही झालेली आहे आणि ही बैठक झाल्याबाबत आता काही वेळापूर्वी दादा भुसेंनी शिक्कामोर्तब देखील केलेला आहे. या बैठकीला इतरही नेते आमदार हे देखील उपस्थित होते आणि जी सूत्रांनी दिलेली माहिती त्यानुसार 70-30चा फॉर्म्युला हा ठरलेला आहे. शिवसेना शिंदेगड 70 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 30 जागांवरती लढेल अशी देखील चर्चा ही प्राथमिक पातळीवरती झालेली आहेत. आता थोड्याच वेळामध्ये मंत्री दादा भुसे यांची शिवसेना कार्यालयामध्ये बैठक देखील पक्षाची होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच आता काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. मात्र नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग हा आलेला आहे. अधिकृत घोषणा कधी होते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर जशी दुसरी घडामोड आहे त्यानुसार आज आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती होते. आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा हा चर्चेत आहे. पर्यावरणप्रेमी हे आक्रमक झालेले आहेत. सेलिब्रिटी असतील, इतर राजकीय नेते असतील, सामाजिक संस्था त्यांनी देखील इथे येऊन याबाबत आवाज उठवलेला आहे आणि आज आदित्य ठाकरे देखील नाशिक दौऱ्यावरती आले होते. त्यांनी तपोवनात जाऊन या सर्व झाडांची पाहणी केली. पर्यावरणप्रेमींसोबत त्यांनी संवाद देखील साधलेला आहे. यानंतर नाशिकमध्येच आज पहिला कार्यकर्ता मेळावा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडला आणि खास करून भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार निशाणा हा आदित्य ठाकरेंकडून साधण्यात आलेला आहे की नाशिक तुम्ही दत्तक घेतलेलं होतं आणि याच नाशिकमध्ये मात्र तुमचं विकासावरती लक्ष नाही तर पक्ष फुटाफुटीवरती तुम्ही लक्ष हे देत आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र देखील सोडलेलं आहे आणि एकंदरीतच पहिला कार्यकर्ता मेळावा झालेला आहे आणि तुम्ही ठाकरे गटाच्या मागे राहा. महायुती झालेली आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि नक्कीच आपण विजयी होऊ असा देखील विश्वास जो आहे तो त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. नक्कीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता जाणार आहोत अकोल्यामध्ये भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली आहे. बैठक सुरू असताना आमदार अमोल मिटकरी यांना चर्चेतून दूर ठेवण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान अकोला महापालिकेमध्ये महायुतीमध्ये फक्त 10 ते 15 जागा मिळणार असतील तर स्वबळावर लढण्याचा इशारा अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय. बैठकीनंतर मिटकरी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान अकोल्यामध्ये महायुतीमध्ये भाजपा 55, शिवसेना शिंदेगड 15 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 10 जागा लढण्याची शक्यता आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी या संदर्भात नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया. तुमचा मान सन्मान नकाच देऊ, परंतु अपमान देखील सहन कसा करायचा. 10 ते 15 जागांवर बोळवण करून राष्ट्रवादी पक्षाला ग्राह्य धरत नसाल तर अकोल्यामध्ये मैत्रीपूर्ण ताकद दाखवत प्रेमानं लढावं लागेल. पक्षातील जिल्ह्यामधील नेत्यांचं माहिती नाही, पण तळागाळातील सामान्य कार्यकर्ता अजून जिवंत आहे. हॅशटॅग माझा पक्ष माझा स्वाभिमान अशा शब्दांमध्ये चर्चेतून डावलल्यामुळे नाराजीचा सूर अमोल मिटकरींचा पाहायला मिळतोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश सिरसाट सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, नेमकं अकोल्यामध्ये काय घडतंय? अमोल मिटकरी यांनी नाराजी संदर्भातलं हे ट्विट देखील आता त्यांचं समोर आलंय. नक्कीच सागर, अकोला जिल्ह्यात राजकीय घडामोडीला वेग येत आहे आणि महापालिकेच्या या रणसंग्रामामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कडून मोठे दावेही केले जात आहेत. महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष आणि शिवसेना यांचा महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून हे एकत्रित लढणार आहेत. मात्र अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोलजी मिटकरी यांना या बैठकीतून दूर ठेवल्यामुळे त्यांची नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे. त्यांनी सकाळीच एक ट्विट केलाय, 10 ते 12 जागा जर आम्हाला देत असाल तर त्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढत केल्याने बरी असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान महायुतीच्या भाजप आमदारांकडून असं म्हटलं जाते की आमची 90% जाग्यावर एकमत झालंय, मात्र 10 ते 20% जाग्यावर एकमत होणे बाकी आहे. आज राज्यमंत्री इंद्रजिल नाईक अकोल्यात आले होते. त्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीत पहिल्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. मात्र या चर्चेअंती
कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र आता दुसरी बैठक एका तासानं होणार आहे बर. आणि या बैठकीत नेमकं आता खरोखरच त्यांची युती होते का किंवा अजित पवार पक्ष स्वतंत्र लढतो का हे सुद्धा या बैठकीतून लक्षात येणार आहे. नक्कीच योगेश, त्यामुळे अकोल्याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि बातमीपत्रात अजूनही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.